ईस्टर्न फ्रीवे वरती मोठी वाहतूक कोंडी झाल्याची आताची ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय। अवकाळी पावसामुळे रस्त्याच्या वाहतुकीवरती हा परिणाम झालेला दिसतोय आणि याविषयी बोलूयात। निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निखिल, काय आताचे ईस्टर्न फ्रीवे वरचे अपडेट्स आहेत? कारण संध्याकाळची वेळ आहे, मोठी गर्दी झालेली दिसते आहे। नक्कीच यामिनी, पाहायचं झालं तर गेल्या अर्धा ते 1 तासापासून ही जी ट्रॅफिक जाम आहे तो ईस्टर्न फ्रीवे आपल्याला पाहायला मिळतोय। घाटकोपरमध्ये घडलेला संपूर्णपणे जो प्रकार आहे आणि अवकाळी पावसामुळे जे काही नुकसान मुंबईमध्ये झालेलं आहे अनेक ठिकाणी, त्या ठिकाणी अशा प्रकारे या घटना घडल्याच्या नंतर संपूर्णपणे याचा ताण आहे तो वाहतूक व्यवस्थेवरती आल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। दररोजच्या तुलनेमध्ये ही जी वाहतूक कोंडी आहे ती मोठ्या प्रमाणात आता आपल्याला ईस्टर्न फ्रीवे वरती पाहायला मिळते आणि अशीच वाहतूक कोंडी आहे ती मुंबईतील इतर उपनगरात देखील आपल्याला पाहायला मिळते। मी तुम्हाला दाखवतो, ही जी गाड्यांची रांग आहे ती जवळपास 2 ते 3 किलोमीटर पर्यंत लांब रांगा या ठिकाणी आहेत, त्या गाड्यांच्या ईस्टर्न फ्रीवे वरती लागलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे जो ईस्टर्न वे आहे त्याच्यावरती देखील ह्या गाड्यांचा लोड वाढल्यामुळे संपूर्णपणे वाहतूक आहे ती ह्या ठिकाणी वळवण्यात आलेली असून आता वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून ही जी वाहतूक कोंडी आहे ती दूर करण्यामध्ये या ठिकाणी वाहतूक पोलीस आहेत ते प्रयत्न करत आहेत। परंतु मुंबईकरांना ऐन संध्याकाळच्या वेळी कामावरून घरी जात असताना एक म्हणजे या ठिकाणी अवकाळी पावसाचा कुठेतरी फटका बसत असताना दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी वाहतूक कोंडीचा देखील मोठ्या प्रमाणात फटका हा या ठिकाणी मुंबईकरांना सोसावा लागतोय। त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून देखील ही जी संपूर्ण वाहतूक आहे ती दूर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। ईस्टर्न फ्रीवे वरती चेंबूर या ठिकाणी आता आपण आहोत आणि या ठिकाणाहून आहेत ते मुंबईकडून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या असतील, चेंबूरच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या असतील, अत्यंत धीम्या गतीने या ठिकाणी रस्त्यावरती चालतायत आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणात फटका हा मुंबईकरांना बसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पोलिसांच्या माध्यमातून ही वाहतूक कोंडी दूर केली जाते, परंतु जे काही घाटकोपरमध्ये देखील घटना घडलेली आहे त्याच्यावरती देखील जो संपूर्णपणे लोड आहे तो आता वाहतुकीवरती पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यामिनी, अगदी धन्यवाद निखिल या सगळ्या माहितीसाठी। तर ईस्टर्न फ्रीवे वरचे अपडेट्स आपण घेत होतो। मोठ्या संख्येने अवकाळी पावसाचा फटका आता रस्ते मार्गाला सुद्धा बघायला मिळतोय। याआधी आपण पाहिलेलं होतं मुंबईमध्ये प्रवास करण्यासाठी जी साधनं आहेत, म्हणजे रेल्वेची वाहतूक असेल, त्यासोबतच मेट्रो असेल, विमानाचा प्रवास असेल, रस्ते वाहतूक असेल, या सगळ्यावरती धुळीच्या या वादळाचा आणि अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला दिसतोय आणि अवकाळी पावसामुळे आता ही वाहतूक कोंडी ईस्टर्न फ्रीवे वरती झालेली दिसते। चेंबूर आणि एकूणच या सगळ्या परिसरामधली दृश्य आपण बघत होतो।